आता क्लास सुटला आहे. आता चाललोय जरा महालक्ष्मीला. मित्र म्हटला जरा महालक्ष्मीला जाऊन येऊया. मित्र म्हटला की महालक्ष्मीला जरा दर्शन घ्यायचं आहे. चल म्हटलं सोबतीला चल म्हटला. चल तुम्ही जाऊया म्हटलं. चाललो तिकडे तर मग आता जाणार घरी. तिकडे जरा बसणार आणि जाणार. चालते गाईस, तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. तिकडचे जराशी तुम्हाला सीन्स दाखवतो. हे गाईज आता आलो महालक्ष्मीमध्ये बघा. आता कुठे तर बसूया. इथं बसायचं म्हणतोय. बघू हे बघा व्ह्यू काय वाटायला बघा. हे बघ जरा गर्दी आहे म्हणून जरा हळू बोलत आहे. बघू आता काय करायचं रे शिवराज, कुठं बसायचं. हे गाईज आता सगळं झालं. 20 मिनटं बसलो निवांत. आता जाणार घरी. गाईज आता आलो आहे KMT स्टॉपला. आता जाणार घरी. KMT आले की बघूया KMT कितीला आहे. बघूया कुठं किती वाजता KMT आहे ते आणि घरी जाऊ. इथं 2 लागल्या त्या बघूया की कुठला आहेत ह्या जर वडगाव असल्या वडगावातून जाऊ गप ना. KMT यायचा वेट करायला लागेल. गाईज अजून काय बस आलेली नाही आणि मोबाईल बी ओव्हरहीट झाला म्हणून कवर काढून ठेवला आहे. बघा आता कधी येते काय माहिती. तोपर्यंत मी KMTत बसलो. तर कोण नाही बघा. इस KMT भी हमारा राज्य है. काय माहीत KMT किती वाजता येते काय माहीत. येते म्हटलं आता 1 अर्ध्या तासात बघूया. हे गाईज बस भेटली मला आणि मग डायरेक्ट घरी झालो डायरेक्ट. कारण की ते बसमध्ये गर्दी होती म्हणून बसमध्ये चढताना ते शूट केला नाही. मग आता घरी आलो आहे. आता मम्मी थांबल्या गेट. आता डायरेक्ट मम्मीकडे जातो. जरा लवकर भूक लागल्या. जरा चहा पिवा मस्तपैकी माइंड फ्रेश करूया आणि बघूया पुढचे प्लॅन्स आपण काय करते. मम्मी काय सांगते ते करू आज. चालते गाईज, तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळात. आता कसं आहे ते आता असं पाहिजे का नाही तर काय करायचं. आता असंच अँगल वापरायला लागेल. चला काय तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. हे बघा मम्मी ते बाहेर थांबल्या. व्हिडिओ कर माझा चढताना. अरे कर की काय अरे की धर तर मी व्हिडिओ ऐकायला येडाच आहे. चहा बनवत होतो. मग आता दूध संपले. मग दूध घ्यायला चाललंय. आपण दूध घ्यायला जाऊ आता जरा तोंड धुतलं का फ्रेश वाटते बघा. तिची ही हमारी ही स्कूटी. चलो गाईज दुकानात जाऊया. आता दूध घेऊन येतो दुकानात. इथं जवळच आहे. तिथं जाऊन येतो. आता चाललोय चहा प्यायला सलगरकडे. आणि एक आपण गाईज आता आलो चहा प्यायला सलगरकडे. चहा पिणार आणि जाणार. कुठं बस आहे तिथे बसायचं. आता काय करायचं. ते गाईज चहा पिऊन झाला अर्धा. नंतर आठवलं ब्लॉग बनवायचा आहे. त्यानं मी पण सांगितला नाही. मला वाटलं आठवण नाही म्हटलं मला बी आठवा नाही रे. म्हटलं काय एकदा बिना पैसे देतो घे ब्लॉग बनव. ब्लॉग का टाकला नाही. अरे काल जरा कामात होतो रे आणि म्हणून ते काम करत वेळ झाला. मग दिवसभर कामात म्हणून ब्लॉग टाकला नाही. असं आहे. अरे तेच रे म्हणून मी आज म्हटलं गाईजकडून जरा माफी मागूया. काल ब्लॉग टाकला नाही. मग आजपासून डेली ब्लॉग टाकायचा विचार केला आहे. थँक्यू.
त्यांना. हे गाईच आता चाललोय घरी. आता मम्मीनं म्हटलंय चिकन राईस आण, मग चिकन राईस आणायला चाललोय. जरा कॅमेरा पुश येतो. आता चिकन राईस आणायला चाललोय. बघू कुठे चांगलं मिळतं तिथनं घेऊन जाऊ. आता हाय इथे थांबलोय, मग जाणार आता चिकन राईस घ्यायला. हे गाईज आता चिकन राईस घ्यायला आलोय. इथं आलोय बघा आनंद चायनीजमध्ये. मग इथनं चिकन राईस घेऊन जाणार, मग मम्मीला देणार जरा. हे गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरा काल कामात होतो म्हणून ब्लॉग बनवला नाही, त्या गोष्टीसाठी मी अजून एकदा तुमच्याकडून माफी मागतो. तर यापुढे तुम्हाला डेली ब्लॉग्स दिसतील माझे, आणि मी चांगले ब्लॉग्स आणण्याचे प्रयत्न करत आहे. थोडे दिवस लागतील, मग तुम्हाला माझे चांगले ब्लॉग्स दिसतील. जरा बाहेर असताना जरा व्हॉईस क्वालिटीमध्ये हे होते, कारण की जरा ते म्हणजे काय सेटिंग असेल काय असेल ते बघतो जरा, कारण की बाहेरची नॉईज पण येते, ते बघायला पाहिजे काय तर जुगाड करू आपण. तर जरा व्हॉईस क्वालिटी आपल्याला म्हणजे इम्प्रूव्ह करावे लागेल असं मला वाटते. बघतो काय तर. आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. ओके, बाय बाय.